सो लेट स्टार्ट. भाई काल मॅच झाली, आज व्हिडिओ बनवून राहिलो कारण की कसं आहे माहिती आहे काय, ते रात्री सगळं आहे की ते गेलं म्हटलं जाऊ द्या, उद्या सकाळी माहोल फ्रेशमध्ये व्हिडिओ बनवून राहिलो. तर मग आता व्हिडिओ बनवून राहिलो. तर गोष्ट आहे काय, काल मॅच झाली इंडिया वर्सेस न्यूझीलंड. एक नंबर मॅच झाली, तडाख्याची मॅच झाली, तगडं फळू मारलं. आणि कसं आहे माहिती आहे का, ते कधी कधी आयडिया चुकून झालं आपले की डॅरेल मिचरले मौत के मुंह में डालने का, ते पाहून मजा आली, सॅटिस्फॅक्शन भेटलं मला. कारण की त्यानं जे मारले ओडियामध्ये 350 रन, डॅरेल मिचलनं 250-300 रन मारले भाई त्यानं 3 मॅचमध्ये. T20मध्ये कुत्र्यासारखं सुटून काढलं सगळ्यांनी. आणि त्याच्यात तुम्हाला एक गोष्ट सांगू राहिलो, आपले आताही प्लेयर चालले नाही, मी आताही म्हणून राहिलो. आपला संजू चालला नाही, आपला ईशान किशन चालला नाही, सूर्या थोडा आला फॉर्ममध्ये, तो लोडिंगमध्ये आहे, प्रोसेसिंगमध्ये आहे, तो येऊ राहिला फॉर्ममध्ये. शिवम दुबे चालला नाही, हार्दिक पांड्या चालला नाही, भाऊ अक्षर पटेल चालला नाही. चालले तर फक्त 2-4 जण चालले आणि 2-4 जणांनी एवढी बर्बादी करून टाकली. विचार करा, अजून 1-2 जण चालले असते तर मग काय झालं असतं. हा स्कोअर अराउंड 150 तर चालला, 250 तर चाललाच होता. पण तो गेला तो हर्षदीप सिंगनं 2-4 बॉल जास्त घेऊन घेतले, 6 बॉल घेतले हर्षदीप सिंगनं. तिथं थोडी गडबड झाली, नाही तर 250 तर होता असते आरामशी. 250 होता. आणि याच्यात नाही काय, या मॅचमध्ये झालं असं की रिंकू सिंग ज्याला एवढ्या वेळनंतर चान्स भेटला आणि त्याची काल टेस्टिंग होऊन गेली. म्हणजे कालच्या मॅचमध्ये एवढे पॉझिटिव्ह साईड आहे, एवढे की त्याची लिमिट नाही. रिंकू सिंगला आपण खेळू देऊ राहील, म्हणजे आपले मी माझ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकू सिंग होता. रिंकू सिंग शिवम दुबे सोबत खेळू राहील ते, ठीक आहे. आणि भाई एक गोष्ट म्हणजे, मी जे प्लेइंग इलेव्हन म्हटली होती ते चालली, याचा लय खुशी आहे मला, याचा आनंद आहे की बा नाही प्लेइंग इलेव्हन तेच आहे, तो काही विषय नाही. आपण रिंकू सिंगवर बोलू राहिलो. तो रिंकू सिंग असा विषय होता की त्यानं पहिले स्टार्टिंगला थोडे बॉल घेतले, इनिंग बिल्ड करायसाठी जेवढे बॉल घेऊन राहिलं तर एवढे बॉल घेतले त्यानं, मला वाटते. पण भाई त्याच्यानंतर जे तळी देणं, जे मारणं चालू गेलं भाऊनं, जे कुठनं चालू गेलं, और रे भाई साहब, ते डॅरेल मिचल भाई, मी मजाक नाही करू राहिलो. त्याला छक्के कमीत कमी किती होते यार, त्याला छक्के लगातार. एक सेकंड, डॅरेल मिचल लगातार 2 छक्के पडले. तो तिसराही छक्का पडू राहिलता, नाही तिसरा छक्का पडू राहिलता, तो वाचला कारण की तो बॉल लय आउटसाईड होता यार. 3 छक्के पडले असते त्याला गॅरेंटेड, मी तर म्हणतो अजून 1-2 छक्के पडले असते. पण भाई 2 चौके आले, 1 वाईड आला, एक बाउंड्री पडली असती. त्याच्यात रिंकू सिंगने ॲग्रेशनही दाखवलं की बा नाही हा पडू शकत होता, पण मारल्या नाही केला. मजा आली. डॅरेल मिचेलची जी बर्बादी गेली बॉलिंगमध्ये, अरे देवा, का कुठलं का सुटलं. रिंकू सिंगची गडबड अशी आहे की कसं आहे, भवले जरासं काहीतरी होते 19-20 ओव्हरमध्ये, भवले काही जरासं होते. म्हणजे त्याला असं काहीतरी होऊन जाते आणि तो बर्बाद करून टाकते समोरच्याले. जर हे पहा, रिंकू सिंगला जर आउट व्हायचं असेल तर तो 18-17 या ओव्हरमध्ये आउट होऊन जाते. आणि जर मग तो आउट नाही झाला, जर तो 19-20 ओव्हर तो खेळू राहिला रिंकू सिंग, तर मग भाई तो बर्बाद करून टाकते. मग तो नाही सोडत रिंकू सिंग, मग कुत्र्यासारखा मारते, ठीक आहे. आणि रिंकू सिंगने हे सांगून दिलं की बा मला जितेश शर्माच्या जागी घेतलं, त्याच्यावरती आम्हाला घेतलं, तर मला काऊन घेतलं ते सांगून दिलं. भाऊची जागा पक्की करून टाकली. मला खुशी याची आहे की रिंकू सिंग एवढ्या वेळ नंतर खेळला. रिंकू सिंग माहीत नाही प्लेअर, म्हणजे माहीत आहे आपल्या सगळ्यांना प्लेअर कसा आहे तर, पण या एवढ्या 1-2 वर्ष त्याची काही एवढी परफॉर्मन्स नव्हती, इमानदारी नव्हती. IPL मध्ये काही एवढं विशेष नव्हतं. काल माहीत पडून गेलं. पण काल रिंकू सिंगची प्रॉपर टेस्ट झाली, रिंकू सिंग 5 झाले. जर रिंकू सिंगची 50 झाली असती ना यार, मग मजा आली असती. म्हणजे मी असं नाही म्हणून राहिलो की बा माइलस्टोन, पण नाही, मग त्याने एक आणखीन वेगळा कॉन्फिडन्स भेटते की एवढ्या 72 कंडिशनमध्ये मी 50 मारले, हा कॉन्फिडन्स वेगळा असते. आणि एक गोष्ट माहिती आहे, शिवम दुबे फक्त 4 बॉल खेळला आणि 9 रन केले. जर शिवम दुबे चालला असता, जर त्याने 2-3 छक्के अजून एक्स्ट्रा मारले असते, शिवम दुबे म्हणा, ईशान किशन म्हणा, संजू सॅमसंग म्हणा, मजा आली असती. संजू सॅमसंग काल नाही चालला. आता प्लेअरवर बद्दल बोलून घ्यायचं काय झालं तर. आणि हे मॅच माहिती आहे काय, हा स्कोअरिंग गेम होता, हा एवढाच समजूच राहिलं तर, कारण की अभिषेक वरतून टिकला, खालून आपला रिंकू सिंग टिकला, या दोघांना बर्बाद करून टाकले. आणि विशेषतः आपले कॅप्टन साहेब सूर्यकुमार यादव,
भाऊ वापसी करू राहिले, भाऊ लोडिंगमध्ये आहे, भाऊ या 2-3 गेममध्ये गेम मारून टाकतील समोरच्या टीमचा, तो काही विषय नाही आहे. रन येणं इम्पॉर्टंट आहे, पण रन सूर्याच्या स्टाईलने येणं इम्पॉर्टंट आहे. रन असं नाही की बा रन बॉल आले पाहिजे, नाही, रन सूर्याच्या स्टाईलने येणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर मॅचवर बोलून घेऊ आपण. जर हे गोष्टी झाली असेल तर आता मॅचवर बोलून घेऊ. मॅचवर म्हणजे स्कोअर कार्ड वगैरे पाहून घ्या लागेल ना यार, कैसे बात कर रे तुम. मी काय म्हणतो, पण मौत का खेल जो कल हुआ है ओरे बेकार. मी म्हणतो कोणाकोणाला मारसान, कोणाकोणापासून वाचसान, दोन्ही गोष्ट, कोणाकोणाला मारसान आणि कोणाकोणापासून वाचसान. अबे का जर तुम्ही हर्षदीपले मारलं तर बुमरा तुमच्या समोर टिकेलच आहे. ठीक आहे, तुम्ही बुमराले मारलं, हार्दिक टिकेला, हार्दिकले मारलं, शिवम दुबे टिकेला, शिवमले मारलं, वरुण चक्रवर्ती तर हाय, वरुण चक्रवर्तीला मारलं तर अक्षर पटेलही आहे. किती जणांना मारसान एवढंच सांगून दे. अरे दादा, एवढा गद्द, एवढं धुतलं त्याची लिमिट नाही. आणि काल शिवम दुबे, अरे बाप रे बाप, काल शिवम दुबे काय बॉलिंग करू राहिला भाई. तो शिवम दुबेनं किती 2 विकेटा घेतल्या, कॅचेस सुटले आपल्याच्या ना. तो वेगळी गोष्ट आहे, कॅचेस सुटला, रनआउट सुटला. पण काल 3 ओव्हरमध्ये शिवम दुबेनं 2 विकेटा, 28 रन, 9ची इकॉनॉमी. भाई साहब, शिवम दुबेनं काय बॉलिंग केली, काय बॉलिंग केली. अरे म्हणजे सगळे पट्टे काढले हो. किती 7 बॉलर यूज केले का, 3-3-6 बॉलर 7. अबे बुमरा आहे तुमच्यापाशी, बुमराची 1 ओव्हर बाकी, हर्षदीपची शेवटची ओव्हर करून घेतली. आणि नाही, शेवटची ओव्हर कोण करू राहिला माहित आहे काय, शिवम दुबे. शेवटची ओव्हर शिवम दुबे करू राहिला का म्हणा. आता याच्यापेक्षा खतरनाक गोष्ट काय म्हणा मला तुम्ही सांगत. मी म्हणून राहिलो यार, हा ठीक आहे, हा ओव्हर करू राहिला. मग पाहिलंय 18वी 19वी ओव्हर, 19वी ओव्हर शिवम दुबे करू राहिला, लास्ट ओव्हर 20वी. का म्हणा आता याच्याहून खतरनाक गोष्ट. अबे तुम्ही किती मारसान किती, मला एवढंच सांगून द्या. हा ठीक आहे, मारू राहिले. एक चान्स, तुमची एक चुकीन तुम्हाला पुरं बरबाद. इंडियन टीम झपट्टाला खतरनाक मारू राहिली भाई, एवढा खतरनाक मारू राहिली की त्याची लिमिट नाही. आणि मी म्हणून राहिलो याच्यानंतर जर कोण साईम आयुब आणि अभिषेक शर्मा या दोघांनी कम्पेअर केलं तर बेटा पाहून घे जा. याच्यानंतर तर करायचं नाही, कमीत कमी याच्यानंतर नाही करायचं. आता बस झालं, आता नाही करायचे. आपल्या प्लेयरचे कचरे नाही करायचे, सरळ सांगू राहिलो मी. येणं काही नाही होत, येणं फक्त त्यांचे प्लेयर चढतात आणि आपल्या प्लेयरचा कचरा होते जर कम्पॅरिझन केलं तर. मी तर विराट कोहली आणि बाबर आझमचं नाव तर एका जीबीनं तोंडातही घेऊन नाही राहिलो. आता पाणी प्या लागन मग, आणि थुका लागन पहिली. याच्यानंतर अभिषेक शर्मा आणि साईम आयुब या दोघांच्या कम्पॅरिझन नाही करायचं. जर बॅटिंग पाहायची असं बा 35-36 बॉलमध्ये कसे मारत असतात, काय मारत असतात तर अभिषेक शर्माला पाहून घेता. काल किती मारले त्याने, 85 मारले 35 बॉलमध्ये. 85 मारले 35 बॉलमध्ये. 35 बॉलमध्ये कोणी 40 मारते. अबे तुमचा घंटा वाजून जाईल, मजाक नाही करू राहिलो. एवढा खतरनाक घंटा वाजून जाईल की त्याची लिमिट नाही जर असं ट्राय केलं तर. आणि बाबर आझम मेरे घंटे के किंग, मला किंगही म्हणाली म्हटलं यार. हा शब्द सोडून द्या, फेकून द्या, थुकून द्या. डबल नाही म्हणायचा फक्त, आणि चुकूनही नाही म्हणायचं. 35-36 बॉलमध्ये जर माणूस खेळला तर त्याचा इम्पॅक्ट काय पाहिजे. तर कालची मॅच पाहून घेजो, हायलाईट पाहून घेजो. लपून तर पाहतच असं, एवढी ती गॅरंटी आहे. मग बाबर लपून मॅचच्या हायलाईट पाहू राहिला, एवढी गॅरंटी आहे. विचारून घ्या. अरे तो एक्सेप्ट नाही करा, पण तरीही तो पाहू राहिला, त्याची हिस्ट्री चेक करून घ्या. आणि साईम आयुब तोही पाहू राहिला असं. बिलकुल तो तर पाहूच राहिला. साहेबजादा फरहान तोही पाहू राहिला. हायलाईट ते तर पाहतातच हे लोक की यार. मग ते विचार काय करत असं माहिती आहे, जस्ट इमॅजिन की यार एवढे रन असतात का, एवढे मारत असतात काय. म्हणजे 35 बॉल खेळलं तर 85 पर्यंत पोहोचते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो अभिषेक शर्माबद्दल. अभिषेक शर्मा काल थोडा स्लो खेळला, मी आताही हे म्हणून राहिलो. नाही तर अभिषेक शर्मा जर त्यांचे 1-2 बॉल त्यानं असे सोडले नसते किंवा सिंगल समजा कमी घेतले असते
त्यानं मारणं चालू केली असती, त्यानं मारला रे यार, कालच्या याच्यात काही चूक नाही आहे त्याची, तो सगळा पद्धतशीर खेळला. पण मी म्हणलो तो याच्याहून बत्तर याच्याहून ब्रुटल खेळते, याच्याहून दरेंदगीवर उतरते तो अभिषेक शर्मा. मी हे म्हणून राहिलो, हे तर काहीच नाही, 35 बॉलमध्ये सेंचुरी आहे त्याची. सेंचुरी तर हुकली, सेंचुरीवर कोणी विषय नाही काढ राहिलं ना, नाव घेऊ राहिलं कोणीच नाही घेऊ राहिलं, घंटा कोणी नाही घेऊ राहिलं. 84 काढले त्यानं. मी गॅरंटी देतो 35 बॉलमध्ये सेंचुरी मारणार प्लेअर आहे तो. कमीत कमी 15 रन एक्स्ट्रा काढले असते त्यानं याच एवढ्याच बॉलमध्ये, एवढ्याच बॉलमध्ये. काय म्हणणं आहे याच्यावर? अन कोणी म्हणून राहिलं, अन कोणी घंट्याचा रिपोर्टर म्हणून राहिलं की मी नंग घुमन लाहोरमध्ये, मी नंग घुमन लाहोरमध्ये जर साहेबजादा फरांनं जास्त छक्के नाही मारले अभिषेक शर्मापेक्षा T20 वर्ल्ड कप मध्ये. खरंच इमानदारीनं पाहून घे, आताही पाहून घे, आताही पाहून घे. मी म्हणून राहिलो एवढे जेवढे छक्के मारले नाही हे पुऱ्या टीमनं टोटल एका मॅच मध्ये, तुमचे 4 मॅच मिळून जर एवढे छक्के बनत असेल तर काय राहिलं? तुमच्या 4 मॅच मध्ये एवढे छक्के बनून मिळत असेल तर काय राहिलं? किती छक्के मारले काल टोटल आपल्या टीमनं? 3, 1, 4, 5, 6, 6, 6, 12, 13, 14, 14 छक्के मारले काल पुऱ्या टीमनं. 14 छक्के एवढे जर तुम्ही ना एका मॅच मध्ये मारले तर का राहिलं बे? तुमचे लेखा 3-4 मॅच मिळून एवढे छक्के होतात. बाबर आझमचे पुऱ्या करिअरची छक्के आहे ती, पुऱ्या करिअरची. T20 म्हणा, टेस्ट म्हणा, ओडीआय म्हणा, सगळे फॉर्मॅट आणून ते 14 छक्के बनतात त्याचे जिंदगीचे. तर अशी मॅच चालली ती काल. याच्यानंतर कोण नाही म्हणा की बाबर आझम, आता कोण नाही म्हणा की बाबर आझम अभिषेक शर्मा. नाही बेटा, कोणा म्हटलं लक्षात ठेवायचा. आता कोणा म्हणा ती ही गोष्ट. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, ईशान किशन चालला निघाल. पहिलीच मॅच होती, ठीक आहे, माहीत आहे, म्हणजे मी समजू राहिलो ती गोष्ट की बा कमीत कमी त्याने जास्त बॉलरनी खराब केले, 8-5 केले बरा. पण तो ईशान किशन चालन, तो मारण, तो पायांनी समोर कोण आहे तो कुत्र्यासारखा मारण. त्याच्या मग कारण असं आहे की तो आता फ्रस्ट्रेट आहे माणूस. तो म्हणून राहिला मला फक्त मॅच पाहिजे, मला फक्त समोर बॉलर पाहिजे, मी धुवन कुत्र्यासारखा. ठीक आहे. आणि तो नेटमध्ये जे प्रॅक्टिस करू राहिला ईशान किशन, तो खतरनाक मारू राहिला. आणि संजूचे मोठे रन येणार आणि या सिरीजमध्येच येणार आणि 1-2 वेळा येणार. मी सेंचुरी नाही म्हणून राहिलो, पण मोठे रन, एक तळाग्याची पारी 70-80 तर येऊनच जाते आरामशी. 2 एक नाही 2, 70-80 2 आल्या पाहिजे भाऊ संजू सॅमसंगच्या आणि ईशान किशनच्या. ईशान किशनही फाळण एखाद दिवशी घाले या मॅचमध्ये कोणत्याही समोरच्या येणार आहे. तो मला या दोघा तिघापासून रन पाहिजे. काल रन कोणा नाही बनवले मी सांगून देतो. संजू सॅमसंगनं नाही बनवले रन, ईशान किशनने नाही बनवले, शिवम दुबेने नाही बनवले, अक्षर पटेल जाऊ दे, अक्षर पटेल बरोबर टायमावर बनवून गेले. काल 4 जण हे हार्दिक पांड्या गेले रन न बनवणं बनतात. 25 रन म्हणजे त्यासाठी नाहीच आहे इमानदारीनं. 3 जणांना प्रॉपर काही रन बनवले त्यांनी. आणि समजा मग थोडेफार ज्यांना बनवले ते आहे सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या. हे दोघं जण ठीक रन बनवले. सूर्य प्रोसेसिंगमध्ये तो लवकर कमबॅक करेन. आता विषय खतम आहे भाऊचा. आता सूपला निघून राहिला शॉट, अब मारेगा वो, अब नहीं छोडेगा वो. हार्दिक पांड्याबद्दल तर बोलून काही अर्थच नाही. तो पुढच्या मॅचमध्ये जर त्यानं सेंचुरी मारली तरी काही नवीन गोष्ट नाही आहे. हार्दिक पांड्या आहे तो. आणि तो सध्या ज्या मूडमध्ये आहे, ज्या याच्यात आहे तो फॉर्ममध्ये, त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकतो? सगळ्यांना माहीत आहे काय भाऊचा विषय चालू आहे, काय नाही. खतरनाक गरम झाले आहे भाऊ. तर मोठे रन तर येऊ राहिले, सूर्याचे येऊ राहिले, संजूचे येऊ राहिले आणि ईशान किशन सूर्याचे येऊ राहिले. आणि या दोघांचे पाहिजे म्हणलं. संजू मारून घेईन, ईशान किशनचे येतातच गॅरंटी आहे. म्हणजे तिघांचे रन येऊ राहिले, गॅरंटेड येऊ राहिले. आणि हे जे एवढी मोठी जिल्लत झाली, हे जे एवढा मोठा कचरा झाला, हे जे तुम्हाला मौत के मुंह में फेक दिया था, हे शेवटची ओव्हर करायला डॅरेल मिचरले, ह्या आयडिया कोणाचा होता? सेंटनरची एक ओव्हर बाकी होती, त्यानं टाकून द्यायला पाहिजे चुपचापनं. पण ते माहीत आहे भाऊ तो समोर पायांनी होऊन आहे, तो मारण कुत्र्यासारखा. तर डॅरेल मिचरलेला धुतला भाई, बुरी तरीके से धोखा, बुरी तरह से एकदम खत्म.
मला हिंदीमध्ये बनवायला पाहिजे व्हिडिओ. मी विसरलो यार, हिंदीमध्ये बनवत असताना व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ हिंदीमध्ये बनवून, प्रॉपर हिंदीमध्ये बनवून, पण बनवून ठीक आहे. रेंको टेस्ट झाला, ते लय चांगलं झालं. आता परफेक्ट आहे भाऊ. भाऊ रेडी आहे. भाऊनं जागाही सांगून दिली भाऊची की मी यासाठी खेळू राहिलो, मी हे करू शकतो. तो याच्याहून ब्रुटल झाला असता जर त्याला 6 जे अर्शदीपचे बॉल भेटले असते तर मग त्यानं सोडलं नसतं. मग मग जे धुतलं असतं त्यानं कुत्र्यासारखं की त्याची लिमिट नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की अक्षर पटेल रे यार इंजर्ड झाला असं वाटते. त्याच्या बोटातून रक्त ब्लड वगैरे निघालं थोडं. काय सांगायला काय होतं समोर काही सांगू नाही शकत, पण हां ठीक आहे, जास्त नाही आहे तो, पण होऊन जाणार रिकवर असं मला वाटतं. लवकर होऊन जाते, काही नाही एवढी जास्त मोठी गोष्ट नाही आहे. कारण की अक्षर पटेल इम्पॉर्टंट प्लेअर आहे वर्ल्ड कपसाठी. हे सिरीज जाऊ द्या, हे काही कामाची नाही आहे, पण अक्षर पटेल इम्पॉर्टंट आहे भाऊ वर्ल्ड कपसाठी. तो पाहिजे म्हणजे पाहिजे आपल्याला. आणि अक्षर पटेलनं जे आउट केलं फिलिप्सले, ग्लेन फिलिप्स काल मस्त खेळून राहिला होता, एक नंबर खेळून राहिला होता. तुला जराशे आणखीने मारले तरी घंटा फरक नसता पडला, एवढंही सांगून देतो. घंटा फरक नसता पडला. कसं आहे माहिती आहे काय, इंडियन टीमला तुम्ही एकदा बॅकमध्ये टाकसान, बॅकफूटमध्ये लोटसान, ते 10 बॅकमध्ये जाते, 10 कदम स्वतः बॅक घेते आणि एवढ्या ताकदनं पैयून वार करण की त्याची लिमिट नाही. म्हणजे इंडियन टीमला जर कोणा एक स्टेप बॅकफूटवर लोटलं ते एवढ्या तेजीनं वार करतात डबल, एवढ्या तेजीनं की त्याची लिमिट नाही. ते कमर तोडून टाकतात. ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरल मिचल सँटनर का उखाडून घेतलं. रचिन रवींद्र, तो तर भाईचा फॉर्म तर सेम आहे. भाऊचा फॉर्म नाही बदलला, भाऊचा फॉर्म सेम आहे. CSK सेम होता, याच्यातही सेम आहे. कॉन्वेचाही तो काही विषय नाही, कॉन्वेचाही फॉर्म सेमच आहे. आणि हा टीम रॉबिन्सन 15 बॉलमध्ये 21 रन, एक छक्काही मारला, 2 चौके मारले. जर तेवढे 3 बाउंड्री काढून घेतले, किती रन किती बॉल राहू राहिले तुम्ही पाहून घ्या. किती रन आणि किती रन आणि किती बॉल राहू राहिले ते पाहून घ्या. एवढी जिल्लत काढून गेले ते. तर ते जाऊ द्या आता. आपण पहिले मॅच पाहून घेऊ. मॅचवर बोलायचं बाकी आहे. स्कोर कार्डवर येऊन जा सगळेजण पहिले. सॉरी, इंडिया वर्सेस न्यूझीलंड. टॉस प्रथेनुसार न्यूझीलंड जिंकला, आपण जिंकलो नाही. न्यूझीलंडनं म्हटलं पहिले तुम्ही बॅटिंग करा. अच्छा, मग आपण बॅटिंग केली. ओपनिंगमध्ये आले मग संजू सॅमसन, अभिषेक शर्मा. संजू सॅमसन 7 बॉल 10 रन, 2 चौके, 142चा स्ट्राईक रेट. जेमिसन आउट केलं भाईसाहेब. रन बनवा लागेल भाऊ, म्हणजे बनवा लागेल म्हणजे बनवणार तो, तर काही विषय नाही आहे. पण या मॅचमध्ये एवढा नाही चालला, ठीक आहे, इट्स ओके, कोई ना, चलते रहता. नेक्स्ट मॅचमध्ये रन पाहिजे. पण अभिषेक शर्मा यार, संजू सॅमसंगनं फिल्डिंग बढिया केली. एक हे सोडलं म्हणा रनआउट, पण ओव्हरऑल फिल्डिंग चांगली केली. काही नाही, मॅच जिंकलं ना मग सगळं जण इग्नोर करतात या गोष्टी. जर मॅच हारला असता तर मग तो रनआउट मग तो भारी पडला असता. अभिषेक शर्मा 35 बॉलमध्ये 84 रन, 5 चौके, 8 छक्के, 240चा स्ट्राईक रेट. मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो, अभिषेक शर्मा सध्याच्या कंडिशनमध्ये बेताज बादशाह आहे T20 फॉर्मॅटचा. मी बेताज बादशाह म्हणून राहिलो आणि तो आहे, बिलकुल आहे. मी ही गोष्ट लिहूनही ठेवा, अभिषेक शर्मा बेताज बादशाह आहे T20 फॉर्मॅटचा. त्याच्या मागं कारणच आहे, अभिषेक शर्मा ज्या हिशोबानं खेळू राहिला, तो पाहून राहिला समोर कोणा, तो फक्त मारू राहिला आणि तो धू राहिला. तो घंटा इज्जत नाही ठेवू राहिला कोणत्या मेन बॉलरची. न कोणता दुसरा बॉलर आहे, हा आहे तो आहे, हा वर्ल्ड नंबरचा बेस्ट सेकंड बॉलर आहे, काही घंटा घेणं नाही आहे. तो फक्त मारू राहिला. अनकॉन्सिस्टन्सी आहे भाऊ त्याची. तो प्रत्येक पहिले, अरे तो चालते यार, 5 मॅचची सिरीज आहे, 3-4 मॅच तर हा एकटा काढून देते, बस झाले. मी 5च्या 5 मॅच चालत म्हणून नाही राहिलो. याच्यानंतर अजून तू एक दीड याच्या, 1-2 याच्यात, 4 1-2 याच्यात, बस विषय खतम कर. बाकी संजू आहे, ईशान आहे, सगळे एवढे वेपन्स आहे, कोणासाठी ठेवले. हे ना त्याचं काम करून घेतलं, प्लेअर ऑफ द मॅच बनवून घेतला अभिषेक शर्मा, मावल झाला.
पण सध्याच्या कंडिशनमध्ये सांगू राहिलो, अभिषेक शर्मा हा बेताज बादशाह आहे T20चा. 35 बॉल 84 रन 5 चौके 8 छक्के 240चा स्ट्राईक रेट. हे 35 बॉलमध्ये 85 रन हे थोडं सिमिलर वाटते सुरेश रैनासारखं. सुरेश रैना तर याच्यावर ब्रुटल खेळला होता, एकदम बर्बाद करून टाकलं त्यानं पंजाबला. 25 बॉलमध्ये 85 रन होते तिचे. 86 87 रन 25 बॉलमध्ये. सुरेश रैनाची 10 बॉलचा फरक आहे. आताही सुरेश रैना काय कॅलिबरचा प्लेअर होता ते पाहून घ्या. 3 नंबर ईशान किशन, 5 बॉल 8 रन 2 चौके 160चा स्ट्राईक रेट. 160चा स्ट्राईक रेट, 5 बॉल 8 रन 2 चौके. ठीक आहे. करण कमबॅक करा ना, याचा काही विषय नाही. हा संजू दोघे खतरनाक कमबॅक करा, काही विषय नाही आहे दोघांचा. मला भरोसा आहे दोघांवर बिलकुल. सूर्यकुमार यादव 22 बॉल 32 रन 4 चौके 1 छक्का 145 स्ट्राईक रेट. पहिले सूर्याने वेळ घेतला होता, मग तो थोडा शॉट मारणं चालू केलं, पण तो लय वाह्यात बॉलवर आउट झाला. तो मारन पण रन, कारण की त्याचे येऊ राहिले शॉट्स येऊ राहिले बराबर. तो मारन भाई, आणि ना लगातार 2 बाउंड्री मारले. तो मारन रन मारन. सूर्य करण या सिरीजमध्ये कमबॅक करण गॅरंटी. लग गई शरद, सूर्य कमबॅक करण. हार्दिक पांड्या 16 बॉल 25 रन 3 चौके 1 छक्का 156चा स्ट्राईक रेट. काही बोलायचं काम नाही आहे, चुपचाप मरा. सब बढ़िया आहे, 1 नंबर काम आहे भाऊ. या मॅच मध्ये नाही चालली भाऊ, दुसऱ्या मॅच मध्ये चालती. इट्स ओके. शिवम दुबे याने थोडं मला नाराज केलं. आणि शिवम दुबे सॉफ्ट डिसमिसलवर लय वेळा आउट होते यार, पाहिलं म्हणजे तुला एकदम सॉफ्ट लिटचल बॉलवर एकदम. 4 बॉल 9 रन 1 छक्का 225चा स्ट्राईक रेट. जर शिवम दुबेनं 2-3 बॉल खेळला असता आणि 2-3 त्यांना लंबे घुमवले असते तर मग आणखीन मजा आली असती. भाई, मग 1 नंबर मजा आली असती. मग तो स्कोअर केला असता 250 क्रॉस, आणि मग न्यूझीलंडची फाडली असती पुढी. सॉरी हा, यांच्या झोप येऊ राहिले म्हणून. शिवम दुबे लवकर आउट झाला, पण मग शिवम दुबेपासून रन पाहिजे, मोठे रन पाहिजे शिवम दुबेच्या पासून. आता तुम्ही वरती प्रमोट करा, नाही वरती प्रमोट नका करू, त्याची जागा तीच राहू दे, विषय खतम करा. अराउंड हाच बॅटिंग ऑर्डर होता माझा. फक्त मी शिवम दुबेला वरती पाठवलं तर हार्दिक पांड्याला खाली पाठवलं तर शिवम, म्हणजे जागा चेंज केली तर शिवम दुबे हार्दिक पांड्याच्या, बाकी काही नाही. मग त्यानंतर रिंकू सिंग. गॉड्स प्लॅन भाऊ, गॉड्स प्लॅन भाई, गॉड्स प्लॅन. 1 नंबर खेळला भाई माणूस. 20 बॉल 44 रन 44 रन 4 चौके 3 छक्के 228चा स्ट्राईक रेट. याचे स्टार्टिंगचे बॉल पाहायचा ना, रन बॉल खेळले रिंकू सिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणखीन 9, कमीत कमी 9 बॉल तो सिंगल खेळला. 9 स्ट्राईक रोटेशन ही पद्धतशीर आहे, 1 नंबर काम आहे. आणि त्यानं पेसरला एवढं गंद मारलं, एवढं गंद उरलं की त्याची लिमिट नाही. पेसर समोर रिंकू सिंग खेळला 18 बॉलमध्ये 42 रन 233चा स्ट्राईक रेट. अराउंड शेवटच्या ओव्हरमध्ये रिंकू सिंगचा स्ट्राईक रेट 230चा आहे भाऊ. 220 230चा नाही, 240चा आहे. 235चा आहे. तर रिंकू सिंग खतरनाक मारते भाई, खतरनाक धुते शेवटच्या ओव्हरमध्ये. डॅरेल मिचलने एवढं गंद धुतलं, एवढं तो तशी भाई मी गलत ओव्हर टाकली गेली. याच्यानंतर तो ओव्हर नाही टाका, शेवटची तर नाही टाका. शेवटची ओव्हर तुम्ही कोणीही टाकून घ्या, घंटा फरक नाही पडत जर रिंकू सिंग उभा आहे तर काहीतरी होते, त्याचा प्रॉब्लेम आहे तो. म्हणजे रिंकू सिंग 19वी ओव्हर, हे लव्ह स्टोरी वेगळी आहे. हे थोडी लव्ह स्टोरी आहे आणि ही वेगळी लव्ह स्टोरी आहे यांची.
आपण अक्षर पटेलला पाहणार होतो आणखी. अक्षर पटेल 5 बॉल 5 रन. रिंकू सिंगचं बोलणं झालं होतं आपलं. अक्षर पटेल 5 बॉल 5 रन 100चं स्ट्राईक रेट. अक्षर पटेल लवकर आउट झाला. भाई त्याला लागलं यार, लागायला नव्हतं पाहिजे होतं. पहिलेच प्लेअर इंजुअर्ड चालू आहे, तो येऊन जाईन, तो रिकवर होऊन जाईन, काही जास्त नाही लागलं. पण तो कसा बरं व्हायला पाहिजे लवकर. हर्षदीप सिंग 6 बॉल 6 रन 1 चौका 100चा स्ट्राईक रेट. याला बॉल जास्त गेले नाही तर हे 250 होती, आरामशीर 250 होते, एकदम कीप इट सिम्पल 250 होते ते. बॉलर पाहून घ्या न्यूझीलंडचे, बढिया गेले. डफी, जेकब डफी 4 ओव्हर 27 रन 2 विकेट 6ची इकॉनॉमी. आणि हिने छक्का एकच खाल्ला, एक छक्का खाल्ला त्याने, फक्त एक छक्का, आणि त्याने विकेटा तगडा तगडा घेतल्या. ईशान किशनची विकेट घेतली, हार्दिक पांड्याची विकेट घेतली. हिने छक्का एकच खाल्ला भाई, तोही पहिल्या ओव्हरमध्ये. जेकब डफी हा बॉलर तगडा आहे भाई, तगडा म्हणजे बढिया तगडा बॉलर आहे. हा विचार करा, 6ची इकॉनॉमी, यांची सगळ्यांची इकॉनॉमी 10च्या वरती आहे, सगळ्यांची 10च्या वरती आहे. हा एकटा 6च्या इकॉनॉमीवर आहे, 4 ओव्हरमध्ये 27 रन, बढिया. कायली जेमिसन हा जेव्हा आपला हा जेव्हा जेमिसन हा जेव्हा शिवम दुबेला बॉलिंग करू राहिला, शिवम दुबेची हाईट आहे 6.5 फूट, ठीक आहे, आणि जेमिसनची हाईट आहे अराउंड सेम 6.5 फूट. हवे काय खेळू राहिले ते, का मारू राहिले ते एकामेकाले. हा शिवम दुबे आउट झाला, त्याच्या पहिल्याच्या बॉलवर छक्का मारला त्यानं शिवम दुबेनं. एवढा तळा छक्का मारला होता, एवढा एवढा कडक बसला तर शॉट, एवढा कडक की त्याची लिमिट नाही. म्हणजे जेमिसन भाई हिची इकॉनॉमीची खोदून टाकली होती सगळ्यांना. जेमिसन 4 ओव्हर 54 रन 2 विकेट 13चा इकॉनॉमी. आणि याने विकेट घेतली शिवम दुबेची, संजू सॅमसनची, बढिया. आज जर संजू चालला असता, संजूनं बर्बाद करून टाकलं असतं. हा क्रिस्टिन क्लार्क भाऊची तर बँड वाजून ठेवली. 10ची इकॉनॉमी आहे, परफेक्ट ॲक्युरेट. 4 ओव्हर 40 रन 1 विकेट 10ची इकॉनॉमी. विकेट घेतली भाऊनं अक्षर पटेलची, आणि धाप धुतला भाऊले ताकदनं. 4 ओव्हरमध्ये 40 रन 10ची इकॉनॉमी, ताकदनं मारलं, ठीक ठाक चांगली बॉलिंग केली. पण डफी आहे भाई, डफी मजाक नाही, डफी खतरनाक बॉलर आहे. हा सोडी बिचारा, हा नवीन खेळला होता पहिल्यांदा, गेले बर्बाद करून टाकलं. किती 3 ओव्हरमध्ये 38 रन 1 विकेट 12ची इकॉनॉमी. आणि 1 विकेट त्यांना सगळ्यात महत्वाची घेतली होती अभिषेक शर्माची. एश सोडी 3 ओव्हर 38 रन 1 विकेट 12ची इकॉनॉमी. भाई साहब धाप धुतला भाऊले, ताकदनं धुतलं. फिलिप्स एलईडी लाईट 1 ओव्हर 20 रन 20ची इकॉनॉमी. धारे भाई साहब मारलं भाईले. सँटनर एकच विकेट घेतली त्या सँटनरनं, तेही घेतली सूर्यकुमार यादवची. 3 ओव्हरमध्ये 37 रन आहे सँटनरले, 12ची इकॉनॉमी. बढिया 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 बढिया, एक नंबर. डॅरेल मिचेल 1 ओव्हर 21 रन 21ची इकॉनॉमी. आणि क्रेडिट गोज टू रिंकू सिंग, लॉर्ड रिंकू. भाऊ याले लॉर्ड बनवू आपण, लॉर्ड रिंकू. एक नंबर भाई, एक नंबर तगडा, बढिया. आणि त्याची पार्टनरशिप चालली ना सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्माची 99 रनाची. तिथं सूर्यकुमार यादव स्ट्रगल करू राहता, तिथं बरोबर गोष्ट आहे, 22 व 32 रन होते त्याचे. पण तो खेळू राहिला, तो प्रयत्न करू राहिला मारायचा, तो शॉट्स काढू राहिला, तो आउट झाला. नेक्स्ट मॅचमध्ये मारा, पण तो या सिरीजमध्ये कमबॅक करण म्हणजे करण, तगडा ना कमबॅक करण. 99 रनाची पार्टनरशिप होती ती, 99 रनाची. आता त्याला येऊन जा न्यूझीलंडच्या बॉलिंगवर जरासं. कॉनवे 2 बॉल 0 रन 0 आपला स्ट्राईक रेट. अर्षदीप आला, अर्षदीपनं म्हटलं भाई तू घरी जाय, मला पाहायचं नाही आहे तुला. सरळ सरळ बोलणं हेच होतं, मग तो चालला गेला. कारण की आपले जास्त होते ना ते लोक, म्हणून तो दबून चालला गेला बिचारा.
मग त्याच्यानंतर आला रचिन रवींद्र आणि टिम रॉबिन्सन, हे दोघं होते. मग या दोघांपैकी एकाला तर वापस पाठवायचं होतं. मग म्हटलं असं हार्दिक पांड्यानं दिले की हे पा रचिन रवींद्र, तू चालला जाय, तू इंडियन आहे भाई, तू चालला जाय. मग तो चालला गेला. त्याने काहीच नाही केलं. त्यानं 5 बॉल खराब केली, 1 रन काढला, 20च्या स्ट्राईक रेंट जायला लागलं. मग आला LED लाईट फिलिप आणि मग त्याच्यानंतर हा होता टीम रॉबिन्सन सोबत, हे दोघं जण. आता यांची विकेट लवकर पडली होती आणि यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये 1 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये अराउंड 1च रन होता. काही नाही, बोगस खेळून राहिलं ते, असं पाणी नव्हतं वाटत राहिलं. पण तो हा जो फिलिप्स आहे तो चांगला खेळला, बढिया खेळला. जर तू शेवटपर्यंत टिकला असता तरी तुला काही नसतं उखाडलं. मी तरी हेच म्हणून राहिलो. कारण की आमच्या अशी जी बॉलिंग आहे ते पाहायला ठेवली, ते खेळायला ठेवली. जो बुमरा ठेवलेला आहे, जो अर्श ठेवलेला आहे, जो वरुण ठेवलेला आहे, ते सगळे मारायला ठेवले, ते पाहायला नाही ठेवले. कोणापासून वाचशील एवढंच सांगून दे. कोणापासून वाचशील भाऊ? फिटणं तर आहे, कोणासोबत फिटशील एवढं सांग. फिटणं तर आउट तर होणार, कोणापासून आउट होशील मला एवढं सांग. तर मग ग्लेन फिलिप्स आला. 40 बॉल 78 रन, 4 चौके, 6 छक्के, 195 स्ट्राइक रेट. बढ़िया, बहुत बढ़िया, एक नंबर. चांगला खेळला फिलिप्स. भाऊ नेक्स्ट मॅच मध्ये काय करते. पण हा रचिन रवींद्र याचा फॉर्म कॅरी तोचा जो IPL मध्ये होता, काही नाही बदलला फॉर्म. 5 बॉल 1 रन सेम आहे. पण हा जर फॉर्म मध्ये आला तर हा रेडची हड्डी बनते भाऊ यांची. कोणाची? न्यूझीलंड टीमची. हा रेडची हड्डी बनते. जरा फॉर्म मध्ये आला तर, नाही आला तर मग जे कंटिन्यू आहे ते कंटिन्यूच आहे. पण हा फॉर्म मध्ये आला तर हा रेडची हड्डी म्हणून एवढं लक्षात ठेवतो. मार्क चॅपमॅन 24 बॉल 39 रन, 4 चौके, 2 छक्के, 162 स्ट्राइक रेट. याला आउट केला वरुण चक्रवर्तीनं. बाय बाय. डॅरल मिचेल, मी चाललो. डॅरल मिचेलने ज्या हिशोबानं आउट केलं, ज्या हिशोबानं डॅरल मिचेलने पाऊ शोधू धुधू मारलं, मजा आ गया. और ये जो मजा है वो मैं पूरे हिंदुस्तान को देना चाहता हूँ. डैरल मिचेल 18 बॉल 28 रन, 7 चौकी आणि 155 स्ट्राइक रेट. सेंटर नॉट आउट गेला, कॅप्टन आहे. 13 बॉल 20 रन, 2 चौके, 153 स्ट्राइक रेट. 1 लाख वगैरे हे तर काही नाही आहे. मग हे तर बॉलर आहे. ये तर पहिल्या बॉलमध्ये पटवून टाकलंय ना आपला. अरे भाई साहब, शिवम दुबे हॅट्रिक वर आलती. अबे बॉलिंग लाईनअप मध्ये एवढं धुरंधर नाव शिवम दुबे हॅट्रिक वर आलता का? आपण आता तुम्ही मला एवढं सांगून द्या. शिवम दुबे भाई साहब, शिवम दुबे मजाक थोडी आहे. हा कायल जेमिसन, हा येले जाऊ दे आता. हे झाले आपले इंडियन बॉलरची. हे पाहून घ्या माहोल पैकी काय बॉलिंग. अर्शदीप सिंग 4 ओव्हर 31 रन, 1 विकेट, 7ची इकॉनॉमी. बढिया. पण याला जराशी जास्त धुतलं हर्षदीप सिंगला, म्हणजे त्याच्या हिशोबानं तो अजून कव्हरअप करून घेऊन तो मारायले. कॉन्वेची विकेट पहिल्या ओव्हरमध्ये भाऊनं ताकदनं घेतली. हार्दिक पांड्या 2 ओव्हर 20 रन, 1 विकेट, 10ची इकॉनॉमी. त्याने विकेट घेतली रचिन रवींद्रची आणि त्याला जो दुसरी ओव्हर आहे ते धुतल्या गेली. बाकी काही विषय नव्हता, ते धुतल्या गेली फक्त ते विकेट, बाकी काही नाही. रॉबिन्सन मारवाल तसाला. मग जसप्रीत बुमराह 3 ओव्हर 29 रन, 0 विकेट, 9ची इकॉनॉमी. एक दोन चौके जास्त पडले, काही नाही. होऊन जाते काही विषय नाही. बुमराह आहे भाई, कशा गोष्टी करू राहिल्या. बुमराह आहे तो. बुमराह आहे तो. ज्यावेळेस बराबर कमबॅक करायचा आहे, कमबॅक नाही, ज्यावेळेस तुला बंबू द्यायचा आहे तो बंबू बराबर देऊन देते. तो ठेवताही नाही, तो पाहताही नाही समोर कोण आहे. अक्षर पटेल 3.5 ओव्हर टाकले, कारण की ते जो चौका अडवण्यात गेलता हात, तिथे त्याला लागलो तो चालला गेलता. मग त्याच्यानंतर अभिषेक शर्माने दुसरी तेच ओव्हर कंटिन्यू केली ती. तर त्याची 3.5 ओव्हर पकडून घेऊ आपण. 3 ओव्हर 42 रन, 1 विकेट, आणि ते महत्त्वाची विकेट घेतली ना ग्लेन फिलिप्सची. बढिया, कारण तो मारवल होता. आणि 12ची इकॉनॉमी, एक नंबर. बढिया. अक्षर पटेल आहे तोही खतरनाक खिलाडी आहे भाई. वरुण चक्रवर्ती
4 ओव्हर 37 रन, 2 विकेट, 9ची इकॉनॉमी. आणि यानं घेतली होती टीम रॉबिन्सनची विकेट, 7वी विकेट. ते 2 विकेटा पडल्यानंतर 3 विकेटा पडल्यानंतर तो लवकर विकेट नाही देऊ राहिला, मग हिनं घेतली ती धपकन. त्यावर मग 4 रन दिले त्यानं 7व्या ओव्हरमध्ये. शिवम दुबे ही बुमरा था. डॅरेल मिचेलची विकेट घेतली आहे ना शिवम दुबेनं. 3 ओव्हर 28 रन, 2 विकेट, 9ची इकॉनॉमी. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. अभिषेक शर्मा 3च बॉल टाकले, 6ची इकॉनॉमी आहे, 3च रन दिले. बहुत बढ़िया. तर ऐसा पुरा मॅचचा जुगाड होता आणि काही नाही, बढिया मॅच झाली. काहीच टेन्शन नाही घ्यायचं आहे. रिकवर एक नंबर पद्धतशीर पॉपकॉर्न खात खात मैच पाची है. सब बढ़िया है. ठीक है, तो चलो मिलते हैं शाम को. बाय बाय. भाई सब्सक्राइब करा भाई. बस झाला भाई, मी सबस्क्राईब करणं म्हणायचं विसरून राहिलो, तर याचा अर्थ असा नाही आहे की सबस्क्राईब नाही करला का सबस्क्राईब करा लागते. तो चलो बाय बाय, टेक केअर.